आणखी एका ब्रेकिंग न्यूज आहे। लोकसभेच्या रिंगणामध्ये कोट्याधीश उमेदवार उतरलेले आहेत। संपत्तीच्या बाबतीमध्ये उमेदवारांची कोटीच्या कोटी उड्डाणं पाहायला मिळाली। लाखांमध्ये संपत्ती असलेले उमेदवार खूपच कमी आहेत। तर राम सातपुते यांची फक्त 91 लाख इतकी संपत्ती आहे आणि बाकी सर्वच उमेदवारांची संपत्ती ही कोट्यावधीमध्ये आहे। निवडणुकीमध्ये करोडपती उमेदवारांची संख्या मोठी असल्याचं दिसतंय। उमेदवारांची संपत्ती नेमकी किती आहे तेही आपण बघणार आहोत। तर महाराष्ट्रामधून ज्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहे त्यापैकी प्रत्येक उमेदवार याची संपत्ती ही कोट्यावधी रुपयांमध्ये आहे। तर फक्त लाखांमध्ये संपत्ती असलेले एकमेव उमेदवार आहे ते म्हणजे राम सातपुते आणि त्यांची ही संपत्ती 91 लाख इतकी आहे। म्हणजे 1 कोटीला 9 लाख रुपये कमी आहेत। दरम्यान ग्राफिक्सच्या माध्यमातून संपत्तीचं हे विवरण आपण बघूयात। उमेदवारांची किती संपत्ती आहे ते ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण बघणार आहोत। उदयनराजे भोसले यांची 190 कोटी रुपये इतकी संपत्ती आहे। सुप्रिया सुळेंची 153 कोटी इतकी संपत्ती आहे। तर छत्रपती शाहू महाराज यांची संपत्ती 229 कोटी रुपये आहे। रणजितसिंह निंबाळकर यांची 168 कोटी रुपये इतकी संपत्ती आहे। तर उमेदवारांची संपत्ती नेमकी किती आहे ते आपण बघू शकतोय। आणि धैर्यशील मोहिते पाटील यांची संपत्ती 40 कोटी रुपये आहे। तर शशिकांत शिंदेची संपत्ती 31 कोटी रुपये आहे। सुनील तटकरे हे 14 कोटींचे मालक आहेत। तर रवींद्र धंगेकर 4 कोटींचे मालक आहेत। त्यांची संपत्ती 4 कोटी रुपये इतकी असल्याची माहिती समोर आलेली आहे। तर या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केलेत आणि त्यातून त्यांची संपत्ती नेमकी किती आहे त्याचा ब्यौरा देण्यात आला आहे। तर प्रणिती शिंदेची संपत्ती 6 कोटी रुपये आहे। प्रतिभा धानोरकर यांची संपत्ती 80 कोटी रुपये आहे। तर सुधीर मुनगंटीवार हे 8 कोटींचे मालक आहेत। राम सातपुते हे 91 लाख इतकी संपत्ती त्यांची आहे। तर राम सातपुते यांची संपत्ती फक्त लाखांमध्ये दिसते पण तीही 1 कोटीच्या जवळपास आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।